अधिक मासाची कहाणी. हजारो वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. एका दिवशी स्वर्गलोकात ब्रह्मदेव आणि नारद चर्चा करीत होते की हा अधिक मास म्हणजे काय, याचे महत्त्व काय आहे. तेव्हा ब्रह्मांनी अधिक मासाची कथा नारद मुनींना सांगितली. तर हीच कथा नारदांनी व्यास महर्षीस सांगितली. नंतर तपोवन वेदव्यास महर्षींनी ही कथा ऋषीमुनींना सांगितली. ते ही कथा मंचिल ऐकू लागले. एक दिवस नारद मुनी पृथ्वीवर फिरत होते. त्यांनी पाहिले की या मृत्यूलोकात प्रत्येक माणूस आपापल्या पापपुण्याप्रमाणे नाना प्रकारचे दुःख सुख भोगीत आहे. पण येथे सुखी लोकांपेक्षा या जगात दुःखी लोक जास्त आहेत. नारद मुनी विचार करू लागला की या सर्वांचे कष्ट कोणत्या प्रकारे दूर होतील. नारद विचार करीत करीत वैकुंठात निघून गेले. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, नारदा, आता हा अधिक मास येणार आहे. त्यांचा स्वामी गोपाल मुरलीधर पुरुषोत्तम आहे. त्यांच्या कृपेने सर्वांचे दुःख दूर होतील व सर्व मनुष्यांना सुख समाधान मिळेल. तेव्हा नारद म्हणाले, भगवान, मी त्याच हेतूने येथे आलो आहे. कारण मृत्यूलोकात सर्व लोकांचा कल्याण करण्याकरता मला त्या मानव कल्याणकारी अधिक मासाची कहाणी कृपा करून सांगावी. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की ज्याप्रमाणे चंद्र सूर्याच्या गतीने जो फरक पडतो त्याचा मेळ बसविण्यास दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरावा लागतो. या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते म्हणून त्याला मलमास म्हणतात. या महिन्यात शुभ कार्य करीत नाहीत. असा तो अधिक मास एकदा खूप दुःखी होऊन माझ्याकडे आला. मी त्याला गोलोकात नेले. तेथे रत्नखचित सिंहासनावर मुरलीधर पुरुषोत्तमाची तेजस्वी मूर्ती आहे. त्या पुरुषोत्तमाचंच दर्शन मलमासाला घडलं. त्या दर्शनामुळं चमत्कार असा झाला की त्या अधिक महिन्याला प्रत्यक्ष पुरुषोत्तमाचंच दिव्य रूप मिळालं. परिसामुळं लोखंडाचं सोनं व्हावं तसं झालं. तो मलित मास कालगणनेचा मिलनमास ठरला. असा तो अधिक मास, तो पुरुषोत्तम महिना आता येत आहे. त्यात कोणी कोणती पुण्यकर्मे केली आणि त्यांची फळं त्यांना कशी मिळाली ते आता सांगतो. ती कहाणी ऐका, असं व्यासांनी सांगितले. सारेजण शांत बसून ऐकू लागले. गुणसुंदरीचे नशीब. हैष्य देशाचा राजा होता. दृढध्वा त्याची राणी होती, गुणसुंदरी. दोघंही जण खूप आनंदात असायचे. अमाप संपत्ती, सद्गुणी संतती, राज्यात सर्वत्र सुखशांती होती. पण जास्त सुखसुद्धा कोणाकोणाला खपत नसते. राजाला नेहमी शंका यायची, आपल्याला हे इतकं वैभव कशामुळं मिळालं. जगात सर्वत्र दुःख भरलेलं असताना आपणच एवढे सुखी कसे. आजचं हे सुख उद्याचं दुःख तर नाही होणार. याच विचारात राजा नेहमी मग्न असायचा. याच विचाराच्या भरात तो एक दिवस शिकाराला गेला. तेव्हा खूपच थकून गेला होता. एका सरोवराच्या झाडाखाली जाऊन बसला. आराम करताना सुद्धा त्याचे ते विचारचक्र चालूच होते की तेवढ्यात त्या झाडावर एक पोपट येऊन बसला आणि झाडाच्या एका फांदीवरून तो बोलू लागला. पोपट म्हणू लागला की हे महाराज, तुमचं हे वैभव, इतकं सुख आणि काही मात्र इंद्रियाचं सुख आहे. शरीरापेक्षा मनाची शांती सर्वात श्रेष्ठ असते. सुखापभोगापेक्षा वासनांचा त्याग करून दानधर्म करा, तेच तुमचे पुण्य पुढच्या जन्माला लाभतील. पोपटाचं सांगितलेलं ते वचन राजाने शांत बसून ऐकून घेतले. त्यांनी ती हकीकत राणीला येऊन सांगितली. तेव्हा राणी म्हणाली, महाराज, हेही आपले नशीबच. त्या पोपटांनी सांगितलेले ते वचन हे सत्य. पण खरं सुख म्हणजे मनाची शांती होय. हे तत्त्वज्ञान आपल्याला सांगणारा तो पोपट होता तरी कोण. राजा आणि राणी पुन्हा याच विचारचक्रात गुंग झाले होते. एके दिवशी वाल्मिकी ऋषी त्या राजवाड्यात आले. तेव्हा गुणसुंदरीने ऋषींना विचारले की ऋषीवर, आपल्याला हे इतकं सुख कशामुळं मिळालं. त्या पोपटानं राजाला ते सर्व कारण सांगितलं. ऋषी वाल्मिकी हे ध्यानधारणा केली. नंतर ऋषी सांगू लागले की तुमच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईचं हे फळ तुम्हाला सुखरूपात मिळालं आहे. एका ताम्रपर्णी नदीकाठी एका आश्रमात पूर्वजन्मी तुम्ही दोघेजण, सुदेव आणि गौतमी या नावाने, तेथे आनंदात राहत होता. बरेच दिवस झाले होते.
पण तुमच्या पोटी पुत्रसंतान झाली नव्हती, म्हणून तुम्ही भगवान विष्णूची आराधना केली. भगवान प्रसन्न झाले. त्यांनी पुत्रसंतांऐवजी दुसरे काही वैभव मागा असं म्हणाले. तेव्हा तुम्ही म्हणाले, भगवान, पुत्रवैभवा वाचून आम्हाला दुसरे काहीही नको. तेव्हा गरुडानं मध्यस्थी केली आणि भगवान भक्तांची इच्छा पूर्ण करण्याचा वर दिला. तेव्हा तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले. पण भगवान म्हणाले, पुत्रसुख आणि पुत्रशोकही. पण गौतमीला पुत्र झाला. त्याचं नाव तुम्ही शुकदेव ठेवले. तो अतिशय सुंदर आणि हुशारसुद्धा होता. सद्गुणी शुकदेव 12 वर्षापर्यंत उत्तमपणे शिकला. पण एके दिवशी तो नदीत पोहताना बुडून मरण पावला. पुत्राचे प्रेत मांडीवर घेऊन सुदेव आणि गौतमी नदीकाठीच शोकमग्न होऊन दोघंही बसून राहिली. त्यावर ते स्नान, तो नेमधर्म, तो उपवास, तो महिना होता अधिक मास. अधिक मासात ते पुण्यकर्म तुम्हाला म्हणजे सुदेव आणि गौतमीला अचानकच घडलं होतं. तेव्हा भगवान मुरलीधर पुरुषोत्तम तुमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तुमच्या पुत्र शुकदेवाला जीवनदान दिले आणि सुदेव व गौतमीला राजा आणि राणी होण्याचे वरदान दिले. असे तुमच्या पूर्वजन्माच्या पुण्येचे हे फळ. तो पोपट म्हणजे पूर्वजन्माचा तुमचा पुत्र शुकदेव. त्याचा त्या सांगण्याप्रमाणे तुम्ही आता अधिक महिन्यात दान, त्याग वगैरे पुण्यकर्म करा. तुम्हाला समाधान लाभेल. द्रौपदीद्वारा घडलेला अपराध. पांडव वनवासात असताना त्यांचे खूप हाल होत होते. एका दिवशी त्यांनी श्रीकृष्णाला म्हणाले, भगवंता, तुम्ही आमचे रक्षण कराल. तुम्हाला आमचे हे हाल पावतात. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुमच्या या अवस्थेला मीही करणार तरी काय. ते तुमच्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ आहेत. ते तुम्हाला भोगावेच लागणार. तुमच्या धृतकिडेच्या मुळे जुगारात तुमचे राज्य वैभव गेले आणि तुमच्या नशिबी हा वनवास आला. आणि त्यांच्या द्रौपदीद्वारा पुढच्या जन्मी घडलेला अपराध त्या मुळंतीलासुद्धा हे भोगावं लागतं. द्रौपदीचा अपराध हे ऐकून पांडवांनी श्रीकृष्णाला आश्चर्याने विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही ऐका. पुढच्या जन्मी ही द्रौपदी मेधावी नावाच्या एका ब्राह्मणाची ही कन्या होती. बालपणीच तिची आई वारली. तेव्हा वडिलांनीच तिला लहानाचे मोठे केले. तिचं लग्न होण्याच्या पूर्वीच तो ब्राह्मणसुद्धाही वारला. नंतर त्या कन्या मेघावतीनं भगवान शंकराची आराधना केली. तिची आराधना चालू असतानाच तेथे ऋषी दुर्वास आले आणि तिला म्हणाले, पुत्री, तू अधिक मासातील व्रत कर, भगवान पुरुषोत्तमाची पूजा कर, तेव्हा तुला उत्तम वर लाभेल. तेव्हा मेघावती म्हणाली, ऋषीवर, मी भगवान शंकराची आराधना करीत आहे. त्या महादेवापुढे पुरुषोत्तमाची काय महती. तेव्हा ऋषी दुर्वास रागावले आणि म्हणाले, पुत्री, तू पुरुषोत्तमाला कमी समजतेस, अधिक मास व्रताला तुच्छ समजतेस. याचा परिणाम तुला पुढच्या जन्मी भोगावे लागतील. हा तुला माझा शाप आहे. ऋषी दुर्वास इतकं म्हणून तेथून निघून गेले. तेव्हा मेघावतीला पश्चाताप झाला. पण त्याचा उपयोग आता काय. पुढं ती मेघावती या जन्मी द्रौपदी झाली आणि आपल्या पुढच्या जन्माची शिक्षा भोगीत आहे. तेव्हा पांडव म्हणाले, झालं ते पावलं आता. आम्ही पुढं काय करावे ते तुम्ही आम्हाला सांगावं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही अधिक मासातील व्रत, नियम आणि पुरुषोत्तमाची सेवा करायची. त्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्यकर्म केली आणि नंतर त्यांना त्यांचं राज्य परत मिळून ते सुखी समाधानी झाले. आणखी काही कथा. अधिक मासाचं महत्त्व सांगणाऱ्या अनेक कथा पोथी पुराणात आहे. गुणसुंदरी आणि द्रौपदीच्या कथा जशा आहेत तशीच आणखी सौभाग्य नगरीतील चंद्रकला राणीची कथा आहे. तिनं आपल्या पूर्वजन्मी अधिक मासात दीपपूजा पूर्वनियमप्रमाणे केली, म्हणून तिला पुढील जन्मी राणी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. इंद्रलोकाची एक अप्सरा स्मितविलासिनी, तिने एकदा चुकून दुर्वास मुनीच्या गळ्यात हार टाकला. ते रागावले. त्यांच्या शापामुळे ती अप्सरा पिशाच झाली. नंतर कुमारी क्षेत्रातील एका तपस्विनीनं अधिक मासातील सर्व पुण्य तिला दिलं. त्यामुळे तिचा उद्धार झाला. कदर्य नावाच्या एका गृहस्थानं दुसऱ्याच्या बागेमधील चोरून फळे खाल्ली, म्हणून तो पुढील जन्म वानर झाला. मृगतीर्थ नावाच्या तळ्याकाठी झाडावर तो होता. एके दिवशी या झाडावरून त्या झाडावर उडी मारताना तो त्या तळ्यात पडला. त्याला ते स्नान अधिक मासात सहज घडलं. त्या पुण्याईमुळं त्याला स्वर्गलोक
प्राप्त झालं. अवंतीपूरच्या मुग्धा आणि रूपवती या 2 जावा, पण त्यांच्यात हेवादावा एकीनं दुसरीतली अधिक मासात मलिनपणानं व्रत करण्यास सांगितले. तिनं ते मनोभावा केलं. तिला मुरलीधर पुरुषोत्तम प्रभू प्रसन्न झाले. पहिलीला पश्चाताप झाला. या प्रकारे कळत नकळत जरी अधिक मासात आपल्या हातून कोणतंही पुण्यकर्म घडलं तरी भगवान मुरलीधर त्या भाविकांचं कल्याण करतात. विश्वास ठेवून सर्वांनी अधिक मासात पुण्यकर्म करावं. अधिक मास महात्म्य. प्रथम नमस्कार गौरीपुत्र गजानन सद्बुद्धी, तू देसी सर्वांना कृपा करशील भक्तावर. दुसरा नमस्कार मधुर वीणा वादक सरस्वतीला, त्यांच्या ग्रंथरचनेची आहे कृपा थोर. श्री सद्गुरू शंभूनारायणा, मस्तकावर ठेविला हस्त. मनी प्रसन्नता दिली वारंवार. संत आणि भक्त सज्ज भक्ती मार्गावरी नेऊन दाखवती आत्मद्वारे नारायण रूपी. घेऊन आधार ग्रंथाचे लेखिकेचे आभार तो करीती अधिक मास महात्म्याचे वर्णन. प्रतिदिन सूर्यनारायण करीते राशीचे संक्रमण. शास्त्रज्ञी ठरविले चंद्रवर्षाची गणती. 10 दिवस कमी पडली. 2 गतीचं मेळ कसा बसविला. 3 वर्षांनी मग 1 महिना धरिला. अधिक मलमास त्या म्हणती लोक. तो अमंगल महिना. एका स्वामी पुरुषोत्तमा कहाणी त्यांची सांगतो. पुनंतरीची कथा. अधिक मासाची ती व्यथा ध्यान धरोनी ऐकावी. अधिक मासा हिनविती मंगल कार्य वडसे करिता. दुःखी झाला महिना तो, दैव कैसा जन्म दिला. उपयोग नाही जगाला, विष्णूला तो शरण गेला. उद्धार म्हणून हासले विष्णू भगवान, महत्त्व वाढवेन चल माझ्या संगती. गोलोकी जाऊ सत्वर, पुरुषोत्तम अवतार थोर. तारील तुला मलमास, कैलास आणि वैकुंठ, त्यावरी गोलोक थोर. मलमासाला घेऊन थेट, तेथे असे दिव्य ज्योत. रत्नखचित सिंहासन, मुरलीधर पुरुषोत्तम थोर. नमस्कार केला दोघांनी. मलमासाचे दुःख ऐकिले, प्रत्यक्ष आपले रूप दिले. आपले दिव्यत्व मलमासा परिसलोहा झाला संगम. महिना भूलोकी अवतरला. तेव्हापासून अधिक मासात पुण्यकर्मे लोक करीत. त्यांच्या कथा ऐकाव्या. कैसे करावे उद्यापन जाणून घ्यावे सर्वांनी. अधिक मासाचे पुण्य लाभले. 3 वर्षांनी संधी येते. सर्व कथा या सांगितल्या. आता ऐका सावधान गुणसुंदरी. हैष्य नावाच्या देशात दृढद्वा राजा राज्य करीत. लक्ष्मीच जणू साक्षात राणी गुणसुंदरी. संपत्ती वैभव संतती कशाचं काही कमी नाही. सतत विलासी मग्नते. एकदा राजाचा कंठ दाटला, हे इतके वैभव ऐश्वर्य आपणाला कशामुळे लाभले. आजचे हे आपले सुख, पुढे कदाचित होईल दुःख. भीती मनाला वाटते. राणी म्हणाली, भाग्य आपले, सुदैवाने वैभव लाभले. ईश्वर कृपा ही सर्व. आपणा कोणाही छडिले नाही, अन्यायाने काही मिळविले नाही, तरीही चैन पडेना काही. सुखानंतर दुःख येई, तैसाची गती होईल का. एकदा राजा शिकारीस गेला, दमला, विश्रांतीस टेकून शांत बैसला. खांदीवरी पोपट आला, मनुष्यवाणी बोलू लागला. क्षणभंगूर हे जीवन, वैभव संपत्ती इंद्र सुख, नाशिवंत सारे हे क्षणिक. समाधान ते मिळवावे, सुखभोगाचा त्याग करून पुण्यकृत्ये धर्माचरण सद्गुरु वचन पाळावे. पोपट गेला उडून, राजा आला परतून, कथा राणीला सांगितली. राणी म्हणाली, तेही भले. पोपटाने जे सांगितले कोणती कृत्य करावी. मग एके दिवशी अकस्मात वाल्मिकी आले राजवाड्यात. यथोचित केले ते. मुनींनी केली चौकशी, राजांनाही दर्शनासी. काय कारण सांगा राणी, भवितव्याची काळजी करून. राणी म्हणाली हात जोडून, हे सुख सरून जाईल का. सर्वत्र दुःख आता भरले, आम्हास इतके सुख मिळाले. कारण याचे काय भले, सांगा स्वामी गुरुवर्य. अंतर्ज्ञानाने कळाली. पूर्वजन्मी द्रविड देशात ताम्रपर्णी तरी आश्रमात राहत दोघेही. सुदैव गौतमी नावांनी पोटी नव्हते संतान. विष्णूला जाऊन शरण खडतर साधना ती केली. प्रसन्न झाले भगवान, नशिबी नाही संतान. गंभीरपणे ते वचन बोलले. दया आली गरुडास, त्याने विनविले प्रभूस, एक तरी फळ द्यावे. विष्णुकृपेने मग तुम्हाला शुकदेव नामे पुत्र लाभला. झाला सद्गुणी विद्वान.
पण पुढे एकदा त्या नदीत शुकदेव पोहता पोहता तो जलात बुडून मृत्यू पावला. सर्वत्र झाला हाहाकार. तुम्ही उभयतांना दुःख फार. पुत्राचे ते प्रेत मांडीवर घेऊन तुम्ही बैसला. अन्नपाणी वर्ज्य केले. पर्जन्यधारात रोज नहाले. दिवस कितीतरी निघून गेले. भान नाही दोघांना. तो अधिक मास होता खास. स्नान आणि उपवास घडली. पुरुषोत्तम मास शुकदेवास सजीव केले निज कृपेने. पुण्यप्रभावे पुढील जन्मी तुम्ही झालात राजाराणी. पोपटरूपी ऐकविली. आता येईल अधिक मास. नियम व्रते आचरणी खास. कोणती ती सांगतो. अधिक मासाचे अधिक पुण्य. नित्य करावे प्रातस्नान. गंगेचे यमुनेचे नाव घ्यावे. नदी तलाव तीर्थ ठिकाण. आवडीचे झाड उत्तम. शक्य तेची करावे. आवळ्याची उटी एकची वेळ भोजन घ्यावे. भोजन समयी मौन पाळावे. आत्मबल वाढते. उपवासाचे पुण्य फार. निदान तरी दिवस 4. अंतर्बाह्य शुद्ध विचार. उपवासाने येतेस. घास घेता नाम हरीचे. महत आगळे भोजिने. सर्वश्रेष्ठ अन्नदान. दीनदुबळ्यांसी जाणून. गोग्रासाला विशेष मान. नित्यानेत तो पाळावा. अजूच म्हणजे अनारसे. जामातास ताटा सरसे. दान द्यावे निष्ठेने. खारका बत्तासे 33 द्यावे ब्राह्मणास. आप्तेष्टांना ते द्यावे. नित्यानेमे दीपवाता. तुलसी देवमंदिरात. प्रार्थना प्रभूची करावी. धातूचा तो एक दिवा. पूजा करूनी दान द्यावा. तेही पुण्य अमाप. दीपदान सौभाग्य देते. इच्छित मनोरथ पुरविते. घडते आयुष्यवर्धन. सतत करावे नामस्मरण. पुरुषोत्तमाचे श्रीकृष्ण अधिक मासाचे दैवत. एक वेळा नित्यदर्शन. देवमंदिरी करा जाऊन. प्रभू चरण वंदावे. अधिक मास पोथीवाचन मनोभावे वाचून. सुवासिनी आणि ब्राह्मण यांना दान पोथी द्यावे. इतके वचन सांगून वाल्मिकी मुनी कथा आहेत आणखी पुराणी. काही एका थोडक्यात. 12 वर्षे वनवासात पांडव होते कंठित दिवस. एकदा कृष्णाला निवांत कळवळून द्रौपदी म्हणाली, देवा तू आमचा कैवारी आहे. पाठीराखा बंधू आहे. निमूटपणे पहारी का? हसून बोलले श्रीकृष्ण, कर्मभोग हा तुमचा जाण. ज्याचे त्याने भोगावे. भृत क्रीडा छंद जुगार. धर्मराज भोळा फार. राज्य गेले कौरवाकडे. वनवासात बरे झाले. सुखदुःखाचे धडे मिळाले. घटना होती ठरलेली. पूर्वजन्मीचे पापपुण्य पुढील जन्माला कारण. चुकणार नाही कोणाला. पूर्वजन्मी जो अपराध घडला म्हणून तुला हा भोग आला. सांगतो कथा ती मी तुला. द्रौपदी कन्ये एका तू मेधावी नावाचा एक ब्राह्मण. त्याची कन्या सुलक्षणा पितृछायेने वाढली. पुढे वयात आल्यावर इच्छा उत्तम वर मिळावा शंकर भक्ती करीत असे. मेघावतीची साधना बघून तिला भेटले दुर्वास मुनी. म्हणाले, अधिक मास व्रत करूनी इच्छित वर मिळावी. मुरलीधरचा मंत्र सोपा. प्रसन्न होईल नाम जपा. पुरुषोत्तमाची ती कृपा. तपाहुनी श्रेष्ठ ते. तपस्विनी मग दुर्वासाला म्हणे, पुरुषोत्तम असेल मला, परंतु शंकरा वाचून मला आराध्य देवता दुजी नको. दुर्वास मुनी रागवले. शाप देऊन म्हणाले, पुरुषोत्तमाला तुच्छ लेखिले. याचे फळ भोगशील. पुढील जन्मी हाल होतील. कष्टदशा ती येईल. शंकर जरी वर देतील शाप नाही चुकणार हा. दुर्वास गेले रागावून. मग अतिघाई करून पती दे पती पंचप्राण म्हणाली ती शंकराला. पूर्वजन्माची मेघावती या जन्मी द्रौपदी. शंकरांचे 5 पती पांडव तुला लाभले. अधिक मास तुच्छ लेखला म्हणून हा भोग आला. आता तरी त्या नियमाला सोडू नका सांगतो. कृष्णाने मग अधिक मास व्रते नियम दान उपवास सारे सांगितले पांडवास. त्यांनी तैसे आचरिले. पुरुषोत्तमाने कृपा केली. पांडवांची दशा संपली. राज्यवैभव प्राप्त झाले सुखी सर्वही. अधिक मास व्रत सकल कोणास कैसे मिळाले फळ. सारं त्यांचे सांगतो. चमत्कार नावाची नगरी. मणिग्रीव आणि सुंदरी. उग्रदेवाच्या सांगण्यावरी दीप लाविला नेमाने. अधिक मासातील पुण्य. पुरुषोत्तम झाले प्रसन्न. पुढील जनसी गेले शूद्रपण. राज्यपद मिळाले. सौभाग्य नगरी. चिडावाहू राजा.
चंद्रकला सुंदरती राणी अधिक मास व्रत नेमाने करी. सुख समृद्धी राज्यात इंद्रलोकाची एक अप्सरा. स्मित विलासिनीचा नखरा. दुर्वासांच्या गळ्यात हार टाकला तिने थट्टेने. दुर्वासांनी शाप दिला, पिशाच्य रूप आले तिला. भटकत राहिली भूतळा, दक्षिण दिशा दूरवर. कुमारिकेची तपस्विनी अधिक मास पुण्य याची खाणी. पिशाचिनीला पुण्य देऊनी उदरिली ती अप्सरा. कदर्याने कंजूस ब्राह्मण फळे चोरून खात असे. पुढील जन्मी वानर होऊन झाडावरी राहत असे. मृगतीर्थ तलावाकाठी वृक्षाची खूप दाटी. इकडून तिकडे उड्यासाठी वानराला मौज ती. एकदा उड्या मारताना तळ्यात पडला तो उताना. अधिक मासात घडले स्नान, त्या पुण्याईने झाली स्वर्गप्राप्ती. पैठण नगरीचा धर्मशर्मा. अधिक मासाच्या पुण्यकर्मा भूतास देऊनी दान धर्मा. अधिक मासाच्या पुण्यकर्मा उद्धारिले भूताला. मथुरा नगरीची सुशिला अधिक मासात नियम केला. दीपज्योती पाजळण्याला नेम चुकली नाही ती. विमला ही तिची सवत, तिला नसे ते पाहावत. मालवानी तिने ज्योत, कधी तेल वात काढावी. पुरुषोत्तम झाले प्रसन्न. सुशीलतेचे केले कल्याण, विमलेला दुःख देऊन. संसार तिचा बिघडविला. अधिक मास व्रत नियम होत नसे आपणाकडून. इतरांना अडथळा करून पाप पदरी घेऊ नये. एका गावात 2 जावा, थोरली करी हेवा दावा. तिचा कोणताही सांगावा, धाकटी एके निष्ठेने. अधिक मास नियम कोणते? धाकटी विचार थोरलीले, तिने सांगितले उलटे ते. मलिन व्रते करण्याला, धाकटीने तैसे सर्व केलं. नेम निष्ठेने पाळले, पुरुषोत्तम तिला प्रसन्न झाले. थोरलीला मग दुःख. आपणासी जे जे ठावे ते इतरांना नीट सांगावे. द्वेषाने नाश स्वतःचा, परिस्थिती आणि प्रकृती पाहून करावी प्रगती. स्वच्छ मनाला कसलीही भीती, भाव शुद्ध ठेवावे. शंभूरायाने दिली स्फूर्ती, कथा सांगितल्या यथामती. ऐकावे ते सांगणे रीताचे नियम, धर्म हे पूर्व निष्ठाप्रमाणे पाळावे. त्याप्रमाणे मुरलीधराची कृपा होईल. मलमास हा अतिशय पुण्यप्रद आहे. सर्व भक्तांना वैभव लाभावे. आरोग्य चोहीकडे नांदेल. वैभव संपत्ती संततीही लाभेल. उद्धार होईल सर्वांचे. श्री गजानन नम. ओम विष्णुदेवाय नम. श्रीकृष्णाय नम. श्री मुरलीधराय नम. पुरुषोत्तमाय नम. धन्यवाद.